विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.3 हा अभ्यास केला होता. आज आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम हा जो पुढील भाग आहे तो या ठिकाणी बघतोय. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हणजे लंबदुभाजकाचे प्रमेय. आता हे प्रमेय न बघता आपण ती प्रॉपर्टीज म्हणून या ठिकाणी अभ्यासणार आहे. आता फळ्यावरती आपण डायग्राम काढलेली आहे आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम त्याचं विधान लिहिलेलं आहे. काय बघा, एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. म्हणजेच जो दिलेला रेषाखंड आहे ए बी, हा रेषाखंडाचा जर आपण लंबदुभाजक काढला तर त्या लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू ह्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून, म्हणजे एंड पॉइंट म्हणजे या ठिकाणी काय आहे ते अंत्यबिंदू, दॅट इज ए अँड बी, दीज आर द एंड पॉइंट ऑफ दिस सेक ए बी. म्हणजेच ह्या सेक ए बीच्या जे एंड पॉइंट आहेत म्हणजे अंत्यबिंदू आहेत त्याच्यापासून हा लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा समान अंतरावर असतो, इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. म्हणजे हा विधानाचा अर्थ असा आहे की रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक, रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून, म्हणजे ए आणि बी हे त्याचे अंत्यबिंदू आहेत, हे अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतात. म्हणजेच एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. Here in figure AB is the line segment and line L is the perpendicular bisector of seg AB. Suppose P is any point on line L and line L perpendicular AB, therefore PA congruent PB, therefore PA congruent PB, that is PA equal PB, seg PA equal seg PB, that is point P lie on the perpendicular bisector of seg AB and which are equidistant from the end point of A and B. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की PA आणि PB हे अंतर या ठिकाणी समान असतं. हा या ठिकाणी लाईन सेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम जो आहे हा थेरम इथं लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढील भाग या ठिकाणी आपण बघूया. एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट लाईज ऑन द परपेंडिक्युलर ऑफ द सेगमेंट. म्हणजेच यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असणारा तो बिंदू हा, किंवा यामध्ये एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट लाईज ऑन द परपेंडिक्युलर ऑफ द सेगमेंट. म्हणजेच रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच सेग ए बी हा जो रेषाखंड दिलाय, लाईन सेगमेंट दिलाय, आणि याच्यापासून सेग पी ए अँड सेग पी बी, दीज आर द इक्वल सेगमेंट, देअरफॉर पी पॉइंट पी लाईज ऑन दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग ए बी. म्हणजे पी हा बिंदू ए बी या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरती असणार आहे, हे यावरून आपल्या लक्षात येतं. इन फिगर सेग ए पी congruent seg PB and seg AM congruent seg MB, that is point P lies on the perpendicular bisector of seg AB. म्हणजे P हा seg AB च्या लंबदुभाजकावर असणारा बिंदू आहे, हे यावरून आपल्याला लक्षात येते. अँगल बायसेक्टर थेरम हा मुद्दा या ठिकाणी आपण बघतोय. एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. म्हणजे कोनाच्या दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा कोनाच्या भुजापासून समान अंतरावरती असतो. म्हणजेच एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर, कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल,
कोनाच्या बाजूपासून समान अंतरावरती असतो. म्हणजेच बघा या ठिकाणी इन फिगर अँगल पी क्यू आर अँड रे क्यू ए इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. हिअर point A lies on the angle bisector and we draw AB perpendicular ray PQ and AC perpendicular ray QR. Then we say that point A is equidistant from sides of angle PQR, that is side PQ and side QR, that is sec AB congruent sec AC, sec AB congruent sec AC. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये किरण QA हा कोन दुभाजक आहे आणि ह्या कोन दुभाजकावरील A हा बिंदू जर आपण घेतला तर A या बिंदूतून बाजू कोनाची जी बाजू PQ आहे याच्यावरती लंब काढला, AB हा लंब काढला, त्याचबरोबर AC या बाजूवरती लंब काढला तर हे अंतर या ठिकाणी समान असतं. म्हणजेच AB आणि AC हे अंतर या ठिकाणी समान असतं. म्हणजेच कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या बाजूपासून समान अंतरावरती असतोच. म्हणजेच AB आणि AC हे अंतर कसं असते, समान असतं, कारण का QA हा किरण कोन दुभाजक आहे. हिअर रे QS is the angle bisector. Ray QS is the angle bisector of angle PQR. Point A is any point on ray QS. Point A is any point on ray QS. Sec AB perpendicular ray QP. AB perpendicular ray QP and sec AC perpendicular ray QR. Therefore, sec AB congruent sec AC. म्हणजेच AB आणि AC हे समान आहे अंतर, हे यावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे कोन दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा कोन दुभाजका त्या कोनाच्या बाजूपासून समान अंतरावरती असतो, हे यामध्ये सिद्ध होतं. पुढचा मुद्दा आहे एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ एन अँगल इज ऑन दी बायसेक्टर ऑफ अँगल. म्हणजे कोनाच्या एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ एन अँगल इज ऑन बायसेक्टर ऑफ द अँगल. म्हणजे कोनाच्या ज्या बाजू आहेत ह्या बाजूपासून समान अंतरावर असणारा बिंदू, कोनाच्या बाजूपासून समान अंतरावर असणारा बिंदू हा त्या कोन दुभाजकावर असतो, हे या विधानाचा अर्थ आहे. इन फिगर sec AB congruent sec AC. Here sec AB congruent sec AC and ray QA is an angle bisector. Ray QA is an angle bisector. Therefore point A lies on the angle bisector of angle PQR. म्हणजेच बिंदू A हा कोन PQR च्या कोन दुभाजकावरचा बिंदू आहे, हे यामध्ये लक्षात येतं. म्हणजेच कोणताही बिंदू हा कोनाच्या बाजूपासून समान अंतरावर असेल, कोनाच्या दोन बाजू असतात, त्या दोन बाजू जसं या ठिकाणी QP एक बाजू आहे आणि QR एक बाजू आहे, ह्या दोन बाजूपासून समान अंतरावर हा A बिंदू आहे. म्हणजेच तो बिंदू त्या कोनाच्या कोन दुभाजकावरती असतो, हे या डायग्रामच्या आधारे आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ एन अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल, that is AB congruent AC. Therefore, ray QA is an angle bisector of angle PQR and point A lies on the angle bisector of angle PQR. Properties of inequalities of sides and angles of a triangle. म्हणजे त्रिकोणाच्या बाजू आणि कोन यांचा असमानतेचा गुणधर्म हा या ठिकाणी आपण बघतोय. त्रिकोणातील ज्या बाजू आहेत आणि त्रिकोणाचे जे कोन आहेत यांचा असमानतेचा गुणधर्म हा बघतोय आपण. यामध्ये एकूण 3 गुणधर्म आहेत. हे 3 गुणधर्म ह्या आकृतीच्या सहाय्याने थोडक्यात मी या ठिकाणी सांगतोय. पहिला आहे बघा, इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर अनइक्वल देन द अँगल ऑपोजिट टू द ग्रेटर साइड is greater than
अँगल अपोजिट टू द स्मॉलर साइड. जर दोन त्रिकोणामध्ये किंवा दिलेल्या त्रिकोणामध्ये दोन बाजू असमान असतील, दिलेल्या त्रिकोणामध्ये दोन बाजू असमान असतील, तर मोठ्या बाजू समोरील कोन हा मोठा असतो आणि लहान बाजू समोरील कोन हा लहान असतो. म्हणजेच बघा, इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल, जर त्रिकोणामध्ये दोन बाजू असमान असतील, देन द अँगल ऑपोजिट टू द ग्रेटर साइड, तर मोठ्या बाजू समोरचा कोन इज ग्रेटर दॅन अँगल ऑपोजिट टू द स्मॉलर साइड. मोठ्या बाजू समोरील कोन हा लहान बाजू समोरील कोनापेक्षा मोठा असतो. मोठ्या बाजू समोरचा कोन हा मोठा असतो आणि लहान बाजू समोरचा कोन हा लहान असतो, असं थोडक्यात यामध्ये लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, इन ट्रायंगल ए बी सी, सपोज अँगल ए 90 डिग्री, अँगल बी 30 डिग्री and angle C 60 degree. Here, suppose sec BC is 20 or sec BC is 7 centimeter, sec AB is 6 centimeter and sec AC is 4 centimeter. And here angle side BC is greater than side AC. Therefore, angle B is 90 degree. म्हणजे कोन A हा 90 चा आहे, म्हणून मोठ्या कोनासमोरील बाजू ही मोठी असते किंवा मोठ्या बाजू समोरचा कोन हा मोठा असतो. इथं मोठी बाजू कुठली आहे ठिकाणी BC, किती सेंटीमीटर आहे 7, म्हणून 7 ह्या बाजू समोरचा कोन हा मोठा आहे आणि सर्वात लहान बाजू कुठली आहे 4 सेंटीमीटर, त्याच्या समोरचा कोन हा बी हा सर्वात लहान कोन आहे, असं या ठिकाणी विधान आहे. म्हणजेच बघा, इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर अनइक्वल, जर त्रिकोणामध्ये दोन बाजू असमान असतील, देन द अँगल ऑपोजिट टू द ग्रेटर साइड, म्हणजे सर्वात मोठ्या बाजू समोरचा कोन हा मोठा असतो कुणापेक्षा, तर then angle opposite to the smaller side, लहान बाजू समोरील कोनापेक्षा हा मोठ्या बाजू समोरचा कोन हा मोठा असतो. त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे, if two angles of a triangle are unequal, then the side opposite to the greater angle is greater than the side opposite to the smaller angle. जर त्रिकोणामध्ये दोन कोन असमान असतील, तर यामध्ये the side opposite to the greater angle, मोठ्या कोनासमोरील बाजू ही मोठी असते. जसं या ठिकाणी मोठ्या बाजू समोरचा कोन मोठा असतो, तसं मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते आणि लहान कोनासमोरील बाजू ही लहान असते. तसं या ठिकाणी इथं आपल्याला काय बघा, लहान बाजू समोरचा कोन हा लहान असतो. तसं या ठिकाणी द साइड ऑपोजिट टू द स्मॉलर साइड, अँगल इज ग्रेटर दॅन द साइड ऑपोजिट टू द स्मॉलर साइड. म्हणजे स्मॉलर अँगल म्हणजे लहान कोनासमोरील बाजू ही लहान असते आणि मोठ्या कोनासमोरील बाजू ही मोठी असते, हे यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आणि तिसरा गुणधर्म आहे याच्यामध्ये, द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल, सपोज सम AB सेग AB प्लस सेग AC, ह्या दोन बाजूंची बेरीज जर घेतली, AB आणि AC ह्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते, मोठी असते. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी AB हा 6 सेंटीमीटर आहे, AC 4 सेंटीमीटर आहे. ह्या दोघांची बेरीज जर आपण घेतली, 6 आणि 4 10 झालं आणि BCची लांबी किती आहे बघा या ठिकाणी 7 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठी असते, हा त्याचा अर्थ आहे. द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. तर त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कशी असते, मोठी असते, हे यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण हे जे काही प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत आणि यानंतर आता आपण
प्रॅक्टिस सेट 3.4 आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.5 हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 3.4 हा या ठिकाणी अभ्यासतोय. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, इन द ॲडजॉइनिंग फिगर point A is on the bisector of angle XYZ. If x is equal to 2 cm, find xz. In figure, angle XYZ. Here we see angle XYZ and angle YA and ray YA is an angle bisector of angle XYZ. Now we find xz, value of xz, that is xz. Find the ax and find the value of AJ. Find the value of AJ, not XZ, that is AJ. AJ ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची. आता यामध्ये बघा, रे YA is bisector of angle XYZ. रे YA is angle bisector of angle XYZ. Here sec AZ perpendicular ray YJ, sec AX perpendicular ray YX. Therefore, by an angle bisector theorem, here sec AX congruent sec AZ, sec AX congruent sec AZ. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कोन दुभाजक जो असतो त्या कोन दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू त्या कोनाच्या बाजूपासून समदूर अंतरावरती असतो. हा आपल्याला या ठिकाणी अँगल बायसेक्टर थिअरम जो आहे तो आपल्याला यामध्ये माहिती आहे की कोन दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू, म्हणजे इथे ए हा बिंदू आहे तो एक्स पासून आणि तसाच ए हा बिंदू ह्या झेड पासून समान अंतरावरती असणार आहे, किंवा ह्या बाजूपासून आणि ह्या बाजूपासून समान अंतरावरती असणार आहे. दॅट इज Ax is equal to AZ, that is sec Ax congruent sec AZ. Therefore, but we give that sec Ax is equal to 2 centimeter. Ax is equal to 2 centimeter. Therefore, AZ is equal to 2 centimeter. Therefore, AZ is equal to 2 centimeter. That is the value of AZ is equal to 2 centimeter. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की AXचं जेवढं माप आहे तेवढंच AZचं माप असणार आहे. मग AXचं माप तुम्हाला दिलंय 2 सेंटीमीटर, म्हणून AZचं माप या ठिकाणी किती असणार आहे, 2 सेंटीमीटर असणार आहे. तर या पद्धतीनं हा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल, इन फिगर अँगल RST इज इक्वल टू 56 डिग्री, सेक PT परपेंडिकुलर रे ST, सेक PT perpendicular ray ST, sec PR perpendicular ray SR, and sec PR congruent sec PT, PR congruent sec PT, and find angle RSP. Find angle RSP and state reason. म्हणजे RSP चं माप काढायचं या ठिकाणी आणि त्याचं कारण द्यायचं. We have given, आता यामध्ये याचं आन्सर बघा. We have given आपल्याला काय दिलेलं आहे, सेक PR कॉंग्रुएंट सेक PT. PR आणि PT हे कॉंग्रुएंट दिलेलं आहे. PR आणि PT कॉंग्रुएंट कधी असणार आहे की जेव्हा P हा बिंदू त्याच्या कोन दुभाजकावरती असेल तेव्हाच हा PT आणि PR हा कॉंग्रुएंट असणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे कोनाचा दुभाजक जो असतो तो त्या कोनाचा समान भाग करतो, म्हणजेच P हा बिंदू त्या कोन दुभाजकावरचा बिंदू असणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि ऑन दी अँगल दॅट इज पॉइंट P इज लाई ऑन दी अँगल बायसेक्टर, म्हणजेच P हा बिंदू ह्या कोन दुभाजकावरचा बिंदू असणार आहे ऑफ अँगल TSR, म्हणजे TSR या कोनाच्या कोन दुभाजकावरती हा P बिंदू असणार आहे, हे आपल्याला इथं माहिती झालं. दॅट इज रे SP इज अन अँगल बायसेक्टर. त्यावरून आपण काय लक्षात घेतलं की SP हा कोन दुभाजक आहे, हे या डायग्रामच्या आधारे आपण पहिल्यांदा सिद्ध केलं. मग कोन दुभाजक असेल तर तो काय करतो, कोनाचे दोन समान भाग करतो. दॅट इज अँगल TSP कॉंग्रुएंट अँगल RSP. TSP आणि RSP कसा असणार आहे, मग इक्वल असणार आहे. TSP आणि RSP हे कोन दोन्ही समान असणार आहे.
आता आपण या ठिकाणी पाहिलं की अँगल TSP आणि अँगल RSP हे जेव्हा इक्वल येतात आणि तेव्हा त्यांची जर बेरीज घेतली तर ती कुठल्या कोना एवढी येणार आहे, तर मेजरमेंट ऑफ अँगल TSP प्लस मेजरमेंट ऑफ अँगल RSP इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल TSR एवढी असणार आहे. मग इथं मांडलेलं आहे समीकरण TSR च्या ऐवजी RST मांडलंय. अँगल RST इज इक्वल टू अँगल RSP प्लस अँगल TSP म्हणजे ह्या दोन कोनांची बेरीज ह्या अँगल RST एवढी असणार आहे. RSP आणि TSP यांची बेरीज ही अँगल RST एवढी असणार आहे. अँगल RST एवढी असणार आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण काय म्हटलेलं आहे, अँगल TSP कॉन्ग्रंट अँगल RSP. TSP आणि RSP हे दोन्ही इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत आणि ह्याची किंमत या ठिकाणी आपण ठेवली. या TSP ची किंमत या ठिकाणी TSP जेवढा आहे तेवढाच RSP असणार आहे, म्हणून या TSP ची किंमत या ठिकाणी इथं RSP ठेवली. म्हणजेच अँगल RST इज इक्वल टू अँगल RSP प्लस अँगल RSP. TSP चं नाव चेंज करून या ठिकाणी RSP हे असंच नाव घेतलं. Therefore angle RST is equal to angle RSP plus angle RSP, that is RSP plus angle RSP is equal to 2RSP. आता 2RSP आले या ठिकाणी कारण दोन कोन सारखे आले 2RSP. मग 2RSP हा 2 काय झाला इथं मल्टिप्लाय आहे, तो या बाजूला घेतला डिवाइड होईल. म्हणजे 56 भागिले जर 2 केला तर किती होईल 28 म्हणजे 28 या ठिकाणी आलं. Therefore angle RSP मेजरमेंट ऑफ अँगल RSP is equal to 28 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल RSP इज इक्वल टू 28 डिग्री. तर अशा पद्धतीनं हा दुसरा प्रश्न आणि हा पहिला प्रश्न या पद्धतीनं तुम्ही इथं सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधून क्वेश्चन नंबर 4 हा या ठिकाणी बघूया. 4 and 6 हा भाग बघूया आपण. इन ट्रायंगल FAN अँगल F 80 degree, angle A 40 degree. Find the greatest and the smallest side of triangle. State the reason. म्हणजे या त्रिकोणामध्ये FAN या त्रिकोणामध्ये F कोणाचं माप 80 आहे, A कोणाचं माप 40 आहे. तर यामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती आणि सर्वात लहान बाजू कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी कारणासह लिहा असं सांगितलेलं आहे. आता इन ट्रायंगल FAN सम ऑफ मेजर ऑफ ट्रायंगल सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180. कारण आपल्याला ह्या दोन कोनांची माप माहिती आहेत, या कोनाचं माप माहिती नाही, म्हणून आपण या गुणधर्माच्या आधारे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज म्हणजेच सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. Therefore मेजरमेंट ऑफ अँगल F प्लस मेजरमेंट ऑफ A प्लस मेजरमेंट ऑफ N इज इक्वल टू 180 डिग्री. We have given measurement of F 80 degree, measurement of A 40 degree. Therefore, measurement of N is equal to 180 degree. 80 plus 40 is equal to 120. 120 right hand side. This term is minus. Therefore, 180 degree minus 120 degree. That is measurement of angle N is equal to 180 minus 120 is equal to 60 degree. That is measurement of angle N is equal to 60 degree. From the measurement of angles, that is 80 degree, 60 degree and 40 degree. Here 80 degree is greater than 60 degree and 60 degree is greater than 40 degree. म्हणजेच 80 हे 60 पेक्षा मोठं आहे, 60 हे 40 पेक्षा मोठं आहे. याचं कोणाचं अंशात्मक माप याच्या आधारे म्हणजे आपल्याला माहित आहे की opposite sides of greatest angle is greatest. म्हणजेच सर्वात मोठ्या कोनासमोरची बाजू ही सर्वात मोठी असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच यावरून 80 डिग्री हा जो अँगल आहे त्याच्या अपोजिट साइड येणारा AN. Therefore this side AN is the biggest side or greatest side and the smallest side angle 40 is smallest angle. Therefore opposite side of this 40 degree is the smallest side, that is seg FN is the smallest side.
Therefore greatest side is equal to AN and the smallest side FN. म्हणजेच मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी असते आणि लहान कोणासमोरची बाजू लहान असते. या गुणधर्मानुसार 80 अंशासमोरची बाजू AN, कारण का 80 हा सगळ्यात मोठा आहे, इथं 60 आलेला आहे, 80 हा सगळ्यात मोठा आहे म्हणून AN सर्वात मोठी आणि 40 हा सर्वात लहान कोण आहे म्हणून FN ही सर्वात लहान या ठिकाणी बाजू असणार आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचा आहे. नाऊ क्वेश्चन 6, प्रूव्ह दॅट इफ द बायसेक्टर ऑफ अँगल BAC of triangle ABC is perpendicular to side BC, then triangle ABC is an isosceles triangle. म्हणजे सिद्ध करा की कोण BAC मधून टाकलेला लंब जो आहे BAC, prove that if the bisector of angle BAC of triangle ABC is perpendicular to side BC, म्हणजे कोण BAC मधून टाकलेला लंब हा बाजू BC वरती टाकलेला लंब असेल तर सिद्ध करा की त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. हे यामध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता याच्यामध्ये काय दिलंय, पहिल्यांदा आपण डायग्राम काढली. ट्रायंगल BAC अशा पद्धतीनं हा इथं BAC अँगल BAC म्हणजे ए या जो वर्टेक्स आहे या वर्टेक्स मधून या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर टाकलेला आहे. सेक AD परपेंडिक्युलर BC असा या ठिकाणी काढलेला आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदा डायग्राम काढायची आणि त्यामुळं हा लंब काढल्यामुळं हा AD हा परपेंडिक्युलर काढल्यामुळे या ठिकाणी इथं अशा सारख्या दोन खुणा दाखवायच्या आहेत, कारण का दोन्ही अँगल हा म्हणजे इक्वल असणार आहेत. कोणाचा दुभाजक हा त्या कोणाला दुभागतो या नियमानुसार या ठिकाणी आपण इथे डायग्राम काढलेले. गिवन मध्ये आपण काय लिहायचं आहे, गिवन म्हणजे पक्ष काय दिलंय ते लिहायचं. सेक AD इज द बायसेक्टर ऑफ अँगल BAC. सेक AD इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. AD हा BAC चा दुभाजक आहे. AD हा अँगल BAC चा काय आहे, तो दुभाजक आहे. दॅट इज सेक AD परपेंडिक्युलर सेक BC. AD हा BC वरती लंब काढलेला आहे. AD हा BC वरती या ठिकाणी काय काढलेला आहे, लंब काढलेला आहे. आणि टू प्रूव्ह म्हणजे साध्य काय करायचं आहे, तर ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. देन प्रूव्ह दॅट असं म्हटलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. इथं प्रूव्ह मध्ये येणार ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. दॅट इज ट्रायंगल ABC म्हणजे त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करा. आता प्रूफ मध्ये आपण या ठिकाणी आपल्याला काय माहिती आहे, AD हा लंब काढलेला आहे, त्यामुळे इथे दोन ट्रायंगल तयार झाले आहेत. ABD हा एक ट्रायंगल आहे आणि ACD हा एक ट्रायंगल आहे. हा शिरोलंब काढल्यामुळे ABD आणि दुसरा ACD हे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. इथे मी लिहिलेलं आहे इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ACD. ABD हा ट्रायंगल, ACD हा ट्रायंगल. ABD अँड ACD. अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD. BAD अँड CAD हे कशामुळे आहे, तर परपेंडिक्युलर हा या ठिकाणी अँगल बायसेक्टर आहे. तो परपेंडिक्युलर हा काय या ठिकाणी इथं हा AD परपेंडिक्युलर BC. देयरफॉर कोण BAD and angle BAD and angle CAD are the congruent angles. Therefore, angle BAD congruent angle CAD. Now, angle ADB, that is हा लंब असल्यामुळे या ठिकाणी बघा लंब असल्यामुळे इकडे 90चा आणि इकडे 90चा कोण तयार होणार आहे. दॅट इज अँगल ADB congruent angle ADC. These are the equal because these are the 90 degree angle. म्हणजे इथं लंब असल्यामुळे हा 90चा कोन असणार आहे. ऑल्सो सेक AD परपेंडिक्युलर, ऑल्सो सेक AD कॉन्ग्रुएंट सेक AD. AD आणि AD ही दोन्ही या त्रिकोणामध्ये ही जी बाजू आहे ही सामायिक आहे, सामायिक भुज आहे. त्यामुळं सेक AD कॉन्ग्रुएंट सेक AD दॅट इज कॉमन साइड. देयरफॉर अँगल triangle ABD and triangle ACD, these are the congruent triangle by the ASA test. by the ASA test. बघा या ठिकाणी हा अँगल आहे, ही मध्ये कॉन्ग्रुएंट साइड आहे, AD ही कॉन्ग्रुएंट साइड आहे आणि हा इथला राईट अँगल आहे. म्हणजे कोन बाजू आणि कोन अँगल साइड अँगल ASA टेस्ट
that is triangle ABD and triangle ACD. ABD and ACD, these are the congruent triangles by the ASA test, angle side angle, ASA test. Therefore sec AB congruent sec AC. Therefore sec AB congruent sec AC, because the corresponding side of congruent triangles, corresponding side of congruent triangle, that is CSCT, म्हणजे संगत ज्या बाजू आहेत एकरूप त्रिकोणाच्या त्या संगत बाजू आहेत, एकरूप त्रिकोणाच्या त्या संगत बाजू ह्या एकरूप असतात. Therefore triangle ABC is an isosceles triangle. ह्या जर दोन बाजू ह्या जर सारख्या आल्या या ठिकाणी तर यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल sec AB congruent sec AC. Therefore triangle ABC is an isosceles triangle because side AB congruent side AC, these are the congruent sides. Therefore triangle ABC is an isosceles triangle. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही सिद्धता यामध्ये लक्षात घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर क्वेश्चन 7 हा बघतोय आपण. इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ sec PR congruent sec PQ, PR congruent sec PQ, show that sec PS, that is sec PS is greater than sec PQ. PS ही PQ पेक्षा मोठी आहे हे यामध्ये सिद्ध करायचं आहे. नाउ इन ट्रायंगल PQR sec PR congruent sec PQ, PR congruent sec PQ, we have given PR congruent sec PQ, PR congruent sec PQ. Therefore triangle PQR is an isosceles triangle. PQR is an isosceles triangle. But we know that the opposite sides of the opposite angle of the congruent sides are congruent. That is angle Q, congruent angle, that is opposite angle of side PQ is angle PRQ and opposite angle of side PR is angle PQR, that is Q. This Q angle and angle R are the congruent angle because in the isosceles triangle the congruent sides, opposite sides of the opposite angles of the congruent side are congruent. Opposite angles of the congruent side are congruent. Therefore angle PQR congruent angle PRQ, that is we have right here angle Q congruent angle PRQ, because this triangle PQR is an isosceles triangle. Equation first. Now in triangle PRS, in triangle PRS angle PRQ is an exterior angle. म्हणजे त्रिकोण PRS च्या बाबतीत जर विचार केला आपण, त्रिकोण PRS च्या बाबतीत जर विचार केला तर PRQ हा या PRS चा बाह्य कोन आहे. एक्स्टेरियर अँगल्स म्हणजे या ठिकाणी काय आहे, बाह्य कोन आहे. नाउ अँगल PRQ इज द एक्स्टेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PRS. या PRS चा या ठिकाणी PRQ हा बाह्य कोन आहे. मग आता यामध्ये आपल्याला असं लक्षात घेता येईल की by the properties of the exterior angle theorem, that is angle PRQ is the greatest angle of angle S. म्हणजेच PRQ हा कोन या त्रिकोणातला जो दूरस्थ अंतरकोन आहे S ह्याच्यापेक्षा, म्हणजे S या कोनापेक्षा हा कोन बाह्य कोन हा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. तो इथं मांडलेला आहे. अँगल PRQ इज अ ग्रेटर अँगल S. इक्वेशन सेकंड, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ द एक्स्टर्नल अँगल थेरम, म्हणजे त्रिकोणाचा बाह्य कोन जो असतो तो त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या पेक्षा मोठा असतो. हे यामध्ये लक्षात घ्या. एका दूरस्थ अंतरकोनापेक्षा तो मोठा असतो, हा गुणधर्म आपल्याला माहित आहे. बट वी हॅव गिवन अँगल Q कॉन्ग्रंट अँगल PRQ. पण आपल्याला माहित आहे PRQ हा कोणाबरोबर कॉन्ग्रंट आहे, Q बरोबर. PRQ हा कोन जो आहे तो Q बरोबर PRQ आणि PQR दॅट इज Q हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. आणि PRQ इज द ग्रेटर दॅन PSR.
म्हणजे यस या कोणापेक्षा तो कसा आहे, मोठा आहे. Therefore, angle Q is greater than angle S. From equation first and second, we have right here angle Q is greater than angle S. कारण काय या ठिकाणी Q हा यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, Q हा कुणाला एकरूप आहे, R ला, आणि R हा कुणापेक्षा मोठा आहे, S पेक्षा. जर R हा S पेक्षा मोठा असेल आणि Q आणि R जर एकरूप असतील तर Q हा देखील S पेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणून इथे मी मांडलेला आहे अँगल Q इज ग्रेटर दॅन अँगल S. दॅट इज फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी हॅव राईट अँगल Q इज ग्रेटर दॅन अँगल S. Angle Q is greater than angle S. Now in triangle PQS, PQS, we say here the side opposite to the greater angle, side opposite to the greater angle is greater. म्हणजे मोठ्या कोनासमोरची बाजू कशी असते, मोठी असते. That is in triangle PQS, the side angle Q is greater, therefore side PS is greater and angle S is small. Therefore side PQ is small, small. Therefore sec PS is greater than sec PQ. There sec PS greater than sec PQ. That is we have proved that sec PS greater than PQ. अशा पद्धतीनं यामध्ये हा जो गुणधर्म आहे किंवा हे जे सिद्धता आहे ती सिद्धता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं सिद्ध करता येते. नाउ क्वेश्चन नंबर 8. In the adjoining figure, in triangle ABC, sec AD and sec BE are the altitudes. Altitudes म्हणजे शिरोलंब आहे. Altitudes म्हणजे या ठिकाणी काय काढलेलं, A या बिंदूतून काढलेला शिरोलंब आहे, B या बिंदूतून काढलेला शिरोलंब आहे. And AE is equal to BD. AE is equal to BD. AE आणि BD हे इक्वल आहेत, समान आहेत. AE equal to BD. Then prove that AD congruent B, sec AD congruent sec B हे सिद्ध करायचं आहे. नाउ इन ट्रायंगल ADE, इन ट्रायंगल ADB या ठिकाणी पाहिजे ADB, इन ट्रायंगल ADB and ट्रायंगल BEA, ADB म्हणजे हा ट्रायंगल, BEA हा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. सेक BD कॉन्ग्रंट सेक AE इथं दिलेला आहे. BE आणि AD कसं दिलेले आहे, एकरूप दिलेले आहेत. We have given sec BD congruent sec AE given and angle ADB, that is angle ADB is right angle, also angle BEA right angle, therefore these are congruent, that is B perpendicular AC and AD perpendicular BC we have given here. Therefore angle ADB congruent angle BEA हे दोन्ही 90-90 चे कोन आहेत. Also we have said that therefore triangle ADB and triangle BEA these are the congruent because the hypotenuse side theorem. यामध्ये आपल्याला माहित आहे की हा राईट अँगल आहे, दोन्ही काटकोन आहे. ADB आणि AEB हे दोन्ही राईट अँगल म्हणजे काटकोन त्रिकोण आहेत. मग काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू या ठिकाणी एकरूप असेल. यामध्ये बघा AB कॉन्ग्रंट AB आहे. AB म्हणजे या ठिकाणी AB बाजू जी आहे दोन्ही मध्ये सामायिक आहे. आणि these are the hypotenuse. हायपोटेन्युस म्हणजे साइड आपण कधी म्हणतो की राईट अँगलच्या समोरची बाजू जी असते त्याला आपण हायपोटेन्युस म्हणतो. म्हणजे E या कोणासमोरची बाजू AB येणार आहे, कर्ण येणार आहे. D या कोणासमोरची बाजू या ठिकाणी AB च येणार आहे, कॉमन साइड दॅट इज कॉमन हायपोटेन्युस आहे. देयरफॉर आणि साइड AE कॉन्ग्रंट BD आहे हे दिलेलं आहे आपल्याला. and AB congruent AB hypotenuse आहे. Therefore hypotenuse side theorem triangle ADB congruent triangle BEA, ADB आणि ADB congruent triangle BEA hypotenuse side theorem. Therefore sec AD congruent sec BE, AD आणि BE या दोन्ही बाजू उरलेल्या ज्या संगत बाजू आहे CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. CSCT चा अर्थ काय, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे संगत एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या एकरूप असतात.
यावरून या ठिकाणी एडी कॉन्ग्रंट हा बी येणार आहे. एडी कॉन्ग्रंट या ठिकाणी काय येणार आहे, बी. या पद्धतीनं हे उदाहरण जे आहे, हा प्रश्न क्रमांक 8 जो आहे तो 8 हा तुम्ही सोडवायचा आहे.